आज आपण अ फ्रेंडली चॅलेंज याच्यामध्ये शी इज या शब्दाचा वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण आय एम, ही इज, यू आर हे 3 शब्द शिकलेलो आहोत. आज आपण शी इज हा शब्द शिकणार आहोत. आता या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की इथं 2 मुलं एकमेकांशी बोलत आहेत. हा मुलगा याला काहीतरी सांगत आहे. कोणाबद्दल तर या मुलीबद्दल बोलतोय. तर हा मुलगा या मुलाला या मुलीबद्दल बोलतोय. तर अशी जेव्हा परिस्थिती असेल की समजा आता हा मुलगा म्हणजे आपण आहोत आणि आपल्याला एखाद्या मुलीबद्दल बोलायचं आहे. तर एखाद्या मुलीबद्दल बोलत असताना शी इजचा वापर केला जातो. आता अशाच प्रकारचं दुसरं एक चित्र आपण पाहूया. या चित्रामध्ये राहुल हा मोनाबद्दल बोलतोय आणि राहुल कोणाला सांगतोय? राजाला. तर आता आपण असं समजूया की राहुल म्हणजे आपण आहोत. आपल्याला एखाद्या मुलीबद्दल बोलायचं आहे. तर एखाद्या मुलीबद्दल बोलत असताना शी इज हा शब्द वापरला जातो. तर शीच्या पुढे इथं मी डॅश दाखवलेला आहे. या डॅशच्या जागेवर काय काय लिहिलं जातं ते आपण पाहूया. तर इथं पहिला पॉइंट आहे कोण आहे. म्हणजे आपण ज्या मुलीबद्दल बोलणार ती मुलगी कोण आहे. कोण आहे म्हणजे तिचं नाव काय आहे, तिचं आणि आपलं नातं काय आहे, ती आपली मैत्रीण आहे का बहीण आहे, ती विद्यार्थिनी आहे, डॉक्टर आहे, जे काही असेल ते इथं येईल. त्याच्यानंतर आपण ज्या मुलीबद्दल बोलत आहोत ती मुलगी कशी आहे. मुलगी म्हणजे मुलगीच पाहिजे असं नाही, लेडीजचा अगदी लहान मुलीपासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत, म्हाताऱ्या बाईपर्यंत पण एक लेडीज पाहिजे. बोलत असताना आपण शीचा वापर करतो. तर ती लेडीज जी आहे ती लेडीज कशी आहे तो शब्द या शीच्या पुढं वापरतात. म्हणजे ती उंच आहे, म्हातारी आहे, छोटी आहे, सुंदर आहे, काळी आहे, गोरी आहे, ते शब्द येतात. पण त्याच्यानंतर ती लेडीज कुठं आहे आणि चौथा पॉईंट ती काय करत आहे. ओके, तर आपण एक एक पॉईंट पाहूया. तर आपण ज्या लेडीजबद्दल बोलत आहोत ती लेडीज कोण आहे आपल्याला सांगायचं आहे. आता या चित्रामध्ये राहुल ज्या मुलीबद्दल बोलत आहे ती मुलगी मोना आहे. तर इथं मी काही शब्द लिहिलेले आहेत की ती मुलगी कोण आहे. तर ती मुलगी मोना आहे. त्याच्यानंतर ती राहुलची क्लासमेट आहे, वर्गमैत्रीण आहे. राहुलच्या वर्ग शिक्षकांची मुलगी आहे, त्याच्या मित्राची बहीण आहे. तर राहुल हे सगळं सांगायचं आहे. पहिला पॉईंट बघूया, ती मोना आहे. तर वाक्य होईल शी इज मोना. ती मोना आहे. तर एकदा नाव सांगितल्यानंतर आपण सारखं शी इज बोलायची गरज नाही. एक तर तुम्ही शी शब्द वापरायचा नसेल आपल्याला तर त्या मुलीचं किंवा त्या लेडीचं आपण नाव घेऊ शकतो. जसं की आता मुलीचं नाव मोना आहे, तर आता राहुल असं म्हणेल शी इज, आता माझी क्लासमेट असं म्हणायचं आहे तर माय क्लासमेट. शी इज माय क्लासमेट. ती माझी क्लासमेट आहे, वर्गमैत्रीण आहे. पण शी वापरायचं नसेल तर नाव घेऊ शकतो. मोना इज माय क्लासमेट. मोना माझी वर्गमैत्रीण आहे. आता आणखी काय म्हणतोय तो, वर्ग शिक्षकांची मुलगी आहे. माय क्लास टीचर्स डॉटर. मुलगी म्हणजे गर्ल आपण म्हणतो, पण इथं नातं सांगतोय आपण, तर मुलगीला डॉटर शब्द वापरतात. माय क्लास टीचर्स डॉटर. शी इज माय क्लास टीचर्स डॉटर किंवा मोना इज माय क्लास टीचर्स डॉटर. मोना इज माय फ्रेंड्स सिस्टर. माझ्या मित्राची बहीण. तर बरेच वेळेला मुलं माय फ्रेंड सिस्टर म्हणतात. तिथं मित्र शब्द नाही, मित्राची. जेव्हा एखाद्या नावाला चा, ची, चे किंवा चा असे शब्द येतात तेव्हा त्याला यस जोडलं जातं. माय फ्रेंड्स सिस्टर. माझ्या मित्राची बहीण आहे. मोना इज माय फ्रेंड सिस्टर. ठीक आहे. आता ही मोना जी आहे ती कशी आहे? छोटे आहे. वाक्य होईल शी इज स्मॉल किंवा मोना इज स्मॉल. मोना सुंदर मुलगी आहे. मोना इज अ ब्युटिफुल गर्ल किंवा शी इज अ ब्युटिफुल गर्ल. त्याच्यानंतर ती आणखी कशी आहे? हुशार आहे. शी इज क्लेवर. ती खोडकर आहे. शी इज नॉटी. मोना इज नॉटी. तर मोना कुठं आहे? आता इथं थोडंसं चित्र दाखवताना आपण असं घेतलेलं आहे की ती मैदानावर खेळताना आहे. म्हणजे असं समजूया की ती मैदानावर आहे. तर
ती कुठं आहे? ऑन द ग्राउंड. ती मैदानावर आहे. शी इज ऑन द ग्राउंड. आता काय करत आहे? आता तुम्ही ज्या लेडीजबद्दल बोलत असाल कदाचित ती झाडाखाली असेल, घरावर असेल, घरात असेल, वर्गात असेल. आपण इथं जस्ट एक घेतलेला आहे. शी इज ऑन द ग्राउंड. ओके. ती वर्गात असती तर काय म्हटलं असतं? शी इज इन द क्लास. झाडाखाली असेल शी इज अंडर द ट्री किंवा मोना इज अंडर द ट्री. पण आता ते मैदानावर आहे तर शी इज ऑन द ग्राउंड. ओके. चला पुढचा पॉईंट बघूया. काय करत आहे? खेळते. खेळण्याला म्हणतात प्ले. मग शी इज प्ले असं म्हणू नका. शी इज प्ले असं होत नाही. का होत नाही? तर आपण जेव्हा तिला बघत आहोत, खेळा पण आहोत असं समजूया. तर आपण जेव्हा आता तिच्याकडे बघतो तिचं खेळायचं काम चालू आहे. जेव्हा एखादं काम चालू असतं तेव्हा त्या ॲक्शनला आय एन जी जोडतात. मग प्लेला आय एन जी जोडल्यावर शब्द होतो प्लेईंग. म्हणून वाक्य होईल शी इज प्लेईंग. ती खेळत आहे. आता काय खेळते हे तुम्हाला सांगायचं असेल तर आणखी पुढे शब्द सांगा. फुटबॉल खेळते. अ फुटबॉल. शी इज प्लेईंग फुटबॉल. तर मराठीत आपण काय म्हणतो? फुटबॉल खेळते. म्हणून फुटबॉल प्लेईंग असं लिहायचं नाही. कधी पण आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा त्या व्यक्तीची ॲक्शन, तिचं कोणतं काम चालू आहे ते अगोदर लिहायचं. तर हिचं काम आहे खेळणे. शी इज प्लेईंग. आणि मग काय खेळते? फुटबॉल. समजा खात असते, आईस्क्रीम खात असेल तर शी इज आईस्क्रीम इटिंग असं म्हणू नका. काम चालू आहे खाण्याचं. शी इज इटिंग. काय खाते? आईस्क्रीम. मग ते इटिंग नंतर सांगा आईस्क्रीम. शी इज इटिंग आईस्क्रीम. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आज शी इजचा वापर पाहिलेला आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इट इज या शब्दाचा वापर शिकणार आहोत. तोपर्यंत पाठीमागं आपण जे व्हिडिओ पाहिलेले आहेत, आय एम, ही इज, यू आर आणि आता चौथा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे शी इजचा. त्या चारीचाही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्यांनी व्हिडिओ पाहून घ्या आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इट इजची माहिती घेऊया.